हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपल्या सबस्क्रायबर पाटील विजय हे एक प्रश्न विचारले, ह्याच्याबद्दल आपण व्हिडिओ घेऊ. ते म्हणतात, मावशी एक व्हिडिओ शरीरातील ऊर्जा टेलिपॅथी यावर बनवा, कारण मी नोटीस केले आहे की आपण जरा एखाद्याविषयी वाईट विचार केला तर त्याला कळते, एखाद्याबद्दल प्रेम केले तरी त्याला कळते. कोणतेही संभाषण न करता हा काय प्रकार आहे? आपण जरा एखाद्या व्यक्तीची आठवण काढली असेल तर ती त्याचेपर्यंत पोचते का? युनिव्हर्समध्ये एनर्जी कशी काम करते यावर एक व्हिडिओ बनवा. थँक्यू व्हेरी मच. खूप चांगला विषय आहे आणि हा थोडाफार लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे काम करते. युनिव्हर्समध्ये एनर्जी, सगळीकडे एनर्जी आहे. वाऱ्यात एनर्जी आहे, पाण्यात एनर्जी आहे, प्राण्यांमध्ये आहे, आपल्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे. प्रत्येक वस्तूमध्ये एनर्जी आहे आणि ही एनर्जी ट्रान्सफर होऊ शकते पण क्रेडिट होऊ शकत नाही, हे पण तेवढं खरं आहे. आता आपण टेलिपॅथी बद्दल करूया. आता टेलिपॅथी म्हणजे काय? हे दोन शब्दांमुळे हा शब्द तयार झालेला आहे. टेले म्हणजे डिस्टन्स, दुरी. पती म्हणजे पद्धती, संवाद, काही. त्यामुळेच आपण टेलिव्हिजन म्हणतो, टेलिफोन म्हणतो, टेलिकम्युनिकेशन म्हणतो. हे शब्दाचा अर्थ. टेले म्हणजे डिस्टन्स, दुरी, म्हणजे विदाऊट एनी फिजिकल डिव्हाइस. आता कुठेही अमेरिकेत मॅच चालू आहे, फुटबॉल मॅच, आपण आपल्या घरात बसून बघतो. म्हणून हे सगळे शब्द आले, टेलिव्हिजन, टेलिफोन, टेलिकम्युनिकेशन वगैरे. आता टेलिपॅथी म्हणजे काय? हा म्हणजे आपण खूप लांब असूनही संवाद साधतो किंवा मनाचा संदेश म्हणू शकतो. आता सपोज आता मी म्हटलं, मी एक तुम्हाला रंग पाठवते, तो कुठला रंग असेल, मी मनात आणते रंग, तो रंग तुमचे मनात कित्येक वेळेला येतोय. आता आपल्याला खूप जणांना हा अनुभव असेल. तुम्ही कोणाला तर फोन करावा असा विचार करता, तोपर्यंत ते माणसाचा फोन येतो. घडले का नाही असं? आता नर्मदा परिक्रमेत तुम्ही ऐकलं असेल, लोक म्हणतात, अहो अमुक खायचं विचार आला, पपई खायचं विचार आला, लगेच पपई मिळाली, किंवा आणि काही बऱ्याच गोष्टी ह्या घडतात. आता माझी एक मैत्रीण गेलेली आहे सध्या पायी परिक्रमेला. ती म्हणत होती, सकाळी गारवा होता, चालत होतो, 6ला उठून निघाले होते. मला वाटलं कुठेतरी गरम गरम नाश्ता मिळावं. 1 मैल 2 मैल गेल्यावर त्यांना बालभोगासाठी बोलावलं. सकाळी नाश्त्याला तिथे बालभोग म्हणतात. आणि ह्यांना गरम गरम वाफाळते पोहे आणि गरम गरम भजी आणि चहा मिळाला म्हणाली. आता तुम्ही म्हणाल, हे तिथे काय जास्त प्रमाणावर घडते? आपल्यामध्येही घडते हे, पण नर्मदा परिक्रमेत हे आपण बरेच वेळेला बघतो. तिथे काय एवढा जास्त घडते? एक म्हणजे तिथे आपलं मन स्वच्छ असते. स्वच्छ म्हणजे विदाऊट एनी क्लटर. मनात फक्त मैया की मैया, त्याचे पलीकडे हे परिक्रमा करतात. त्यांचे डोक्यात दुसरं काही विचार नसतो, मन स्वच्छ असते. त्यामुळे तिथे हे अनुभव येतात.
आपल्याला सुद्धा हे अनुभव येत असतात बरेच वेळेला. आता हे टेलिपॅथीचा आपण आणि काय काय उपयोग करून घेऊ शकतो. अहो, मेडिकलमध्ये म्हणजे युजिंग द सोल पॉवर दुसऱ्याला बरं करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो का. म्हणजे मी तुम्हाला एक्झाम्पल एक सांगते. कित्येक वेळेला हे रोग असतात का नाही, हे मनाचे असतात, शरीराचे नसतात. शरीराचे रोग औषध पाण्यानं बरे होऊ शकतात. एक 30 वर्षाचा मुलगा एका डॉक्टरकडे जातो. नाही, मला छातीत दुखल्यागत होते, काहीतरी होते, मला अटॅक येणार नाही का. डॉक्टर तपासतात, ते म्हणाले काही नाही, यू आर ऑल राईट. वय वर्ष 30. सेकंड ओपिनियन घेऊया म्हणून दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, ते म्हणतात नथिंग. तिसरे डॉक्टरकडे जातो, नाही. मग इथे त्याला काय गरज आहे, त्याला डॉक्टरनं ठणकावून सांगायला पाहिजे तुला काही नाहीये. आता हा सगळा विचार करायचा सोड, आपले कामावर लक्ष केंद्रित कर, चांगलं खा, व्यायाम कर, छानपैकी मजेत राहा, असं त्याला तिसरा चौथा डॉक्टर सांगतो. तेव्हा तो विषय मनातनं काढून टाकतो. म्हणजे खरोखर आजार असला, शरीराचा आजार असला, ते तो औषधानं बरा होतो. पण मनाचा आजार असला तर तो कधी बरा होत नाही. आणि कितीतरी आजार आपले असे आहेत, ते नुसते मनाचे आजार असतात, शरीराचे आजार नसतात. आणि अशा वेळी तुम्हाला आणि एक मी पद्धत सांगते, हे खरोखर इट वर्क्स. सपोज तुम्हाला डोकं दुखते, तुमची आई लांब आहे, तुम्ही आईला फोन केले, आई माझं खूप डोकं दुखते. आई म्हणते, हे बघ, मी देवाला प्रार्थना करते, तुझं डोकं दुखायचं थांबते. आणि आई तिथे प्रार्थना करत असेल, काही करत असेल, आणि तुम्हाला ॲक्च्युअली वेव्स तुमचे डोक्यात आलेगत जाणवते आणि तुमचं डोकं दुखायचं थांबते. त्यामुळे ह्याला आपण संभाषण न करता, न बोलता एकमेकांना कळते. एवढंच काय हो, कुत्रे मांजरांना सुद्धा कळते. त्यांच्यावर कोण माणूस प्रेम करतो त्याच्या जवळ ते येतात. जे लोक प्रेम करत नाही त्यांचे जवळ जात नाहीत. इन द सेम वे तुम्ही म्हटल्यासारखं आपण कोणाबद्दलही वाईट विचार केला तरी तो त्याला इनडायरेक्टली कळतो. त्यामुळे त्या माणसाबद्दल समोरच्याला आपलेपणा वाटत नाही. आता आपण कितीतरी लोकांना भेटतो, कित्येक वेळेला आपल्याला काय होते, काही माणसांना बघितलं की किती आपलेपणा वाटतो, खूप बरं वाटते का नाही. आणि काही लोकांना बघितलं, नाही बाई काय नाटकी आहे, ढोंगी आहे, असं म्हणतो आपण. का? हे त्यांचे विचार आपले विचाराशी कसे जोडतात. आणि एक महत्वाचं म्हणजे टेलिपॅथीत इट वर्क्स ओनली फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. तुम्ही कोणाबद्दलही चांगला विचार करा, चांगले गोष्टींनाच काम करते. ह्याचं वाईट होऊ देत, त्याचं हे होऊ देत, असा विचार केला तर कधी तर वर्क होत नाही. कित्येक वेळा तुम्ही विचार करून बघा हवं ते. तुमचे डोळे मिटून घ्या आणि अगदी तुम्ही कोणावर प्रेम करता, आई असेल, वडील असतील, मुलं असतील, त्यांच्याबद्दल विचार करा, त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह वेव्स पाठवा. इट वर्क्स अ लॉट. म्हणून आपले म्हटलं जाते आपण कोणाबद्दलही चांगलं बोलावं, चांगले विचार करावे. हे कशासाठी? आपण चांगले विचार केले की तो माणूस पण आपल्याकडे, ते विचार आपल्याकडे येतात आणि वी विल बी ब्लेस्ड विथ दॅट. आणि आफ्टर ऑल आहे का नाही,
आपण आपले मनाप्रमाणे विचार करत असतो. आता माझं मन चांगलं असलं की मी म्हणते प्रत्येकाचं चांगलं व्हावं असा विचार करतो. नाही की कुठलाही हे ना, फॉर एक्झाम्पल आता मी व्हिडिओ करते, तुमच्या मनात चांगले विचार आहेत म्हणून तुम्हाला वाटतं यो मॅडम किती चांगलं. किती तर माझे सबस्क्रायबर्स म्हणतात, मॅडम मला ह्या व्हिडिओ मी निरीक्षण करत होते, म्हणजे मला वाटत होतं या व्हिडिओबद्दल, ह्या सब्जेक्टबद्दल तुम्ही बोलावं, आणि बरोबर त्याच वेळेला हा व्हिडिओ आला बघा. हे कसं, वी आर कनेक्टेड विथ अवर माइंड्स. कितीतरी आपण लांब असू. आता माझे कितीतरी व्ह्युअर्स मेघालयमध्ये आहेत, ते तिथून माझ्याबद्दल रोज मॅडम टेक केअर, मॅडम थंडी खूप पडतीये, काळजी घ्या. अहो आपण भेटलेलो पण नाही, पण किती एकमेकांबद्दल हे चांगले व्ह्यूज. त्यामुळे आपण कायम चांगला विचार करावा, कोणाचे घेताना चांगल्या गोष्टी घ्याव्या. मी असं म्हणत नाही कोणी परफेक्ट असते, कोणी परफेक्ट नसतो या जगात, देव एवढा परफेक्ट असतो. मग आपण काय, त्या माणसातले चांगले गुण घ्यावे. ते आपल्याला येऊ शकतात कशानं, टेलिपॅथीमधनं, म्हणजे डिस्टन्समध्ये आपण संवाद साधतो, ह्याला टेलिपॅथी म्हणतो. आणि इट इज नथिंग बट पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. हल्ली आपण ह्याचा वापर बंद केलेला आहे का, आपल्याकडे फोन आहे आणि बरीच माध्यमं आहे, त्यामुळे आपल्याला ह्याची गरज पडत नाही. हे कसं, युजिंग द सोल पॉवर. तुम्ही हवं ते विचार करा, देवाबद्दल विचार करा, रिलेटिव्सबद्दल विचार करा आणि म्हणा टेल देम दॅट आय एम गुड, आय एम ऑल राईट. मग आपल्या मनात तसे विचार येतात. तुमचा विचार हा ते सुखात आहेत, आनंदात आहेत. त्यामुळे आपण देवाला म्हणा, सबकॉन्शियसला म्हणा सांगायचं, आपले रिलेटिव्स असतील किंवा तुमचे आई वडील असतील, मुलं असतील, देवाचा विचार करायचा, त्यांचा विचार करायचा आणि प्लीज कन्वे देम दॅट आय एम ऑल राईट. मी छान आहे, मी आनंदात आहे, मी सुखात आहे म्हणून त्याला कळव म्हटलं का नाही. ते पण विचार करतात, काळजी वाटत नाही त्यांना. मग आपली आपली आई, आपले बाबा छान आहेत, मजेत आहेत. त्यामुळे आपण कायम चांगले विचार करायचे, कोणाबद्दलही चांगलं बोलायचं, चांगलं घ्यायचं, म्हणजे आपलंही चांगलं होते, त्यांचं पण चांगलं होते. हॅव ए गुड डे.